मंत्रालयात झालेल्या बैठकीला आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित सर्वे क्रमांकावरील घरांच्या नियमितीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक रोड, जेल रोड येथील तिरुपती नगर येथील रहिवाशांना महापालिकेने घरं खाली करण्यासाठी नोटिसी दिल्या होत्या. आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जेव्हा त्या रहिवासींनी अर्ज केला तेव्हा बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार व स्थानिक रहिवासी आणि माझ्या माध्यमातून बैठक लावली आणि त्या बैठकीत सर्व कागदपत्र आणि यांची तपासणी केली असता रहिवाशांना कसा न्याय देण्यात येईल, कारण विकासकांनी रहिवाशांची फसवणूक केली आहे आणि त्याबरोबर शासनाची पण फसवणूक केली आहे. तर अशा बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी रहिवाशांना त्याचा भुर्दंड पडत होता आणि त्याच्यामुळे आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी या सगळ्यांना आज घरं रेग्युलराइज करून देण्याचं आश्वासन दिलं. त्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि आयुक्त महोदयांना आदेशित पण केले आहे. लवकरच या रहिवाशांना त्यांचे हक्काचे घरं हे मिळतील. जो काही शासनाचं महसूल आहे तो भरण्यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा हक्क प्राप्त होईल. त्याच्यामुळे हे जे शासन आहे हे कोणत्याही सामान्य व्यक्तीवर अन्याय होऊ देणार नाही. हे देवाभाऊंचं राज्य आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महसूल विभाग अतिशय कार्यक्षमपणे काम करतो आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो की आमच्या मतदारसंघातील जवळपास 450 कुटुंबांना त्यांनी न्याय दिला आणि त्यांना बेघर होण्यापासून वाचवले. महापालिकेच्या माहितीनुसार हा संपूर्ण परिसर रहिवासी झोनमध्ये येत असल्याने घरांचं नियमितीकरण तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. मी सौ शारदा पवार. आम्ही जवळजवळ 10-12 वर्षापासून आम्ही इथं राहतोय. पण असं आहे, पैसे देऊन तर आम्ही घरदार हे सर्व बांधले, पण इथं जसं आम्हाला कोणी वालीच नसायचं अशी आमची गंमत झालेली होती. गेल्या अनेक वर्षापासून, साधारण 14 ते 15 वर्षापासून दसक शिवारातील सर्वे नंबर 7879 या क्षेत्रामध्ये अनेक रहिवासी, साधारण 400 ते 425 लोक रहिवास करतात. त्यांच्या अनेक समस्या गेल्या 12-13 वर्षापासून या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. त्या समस्याचं निवारण करण्यासाठी या ठिकाणची सर्व रहिवासी मंडळी व काम करणारे कार्यकर्ते हे सतत स्थानिक नगरसेवक असतील, आमदार साहेब असतील यांच्याकडे पाठपुरावा करत होते. परंतु त्यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यानंतर आम्हाला त्यांनीच महाराष्ट्राचे सन्माननीय महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या दालनामध्ये समक्ष भेट घेऊन आणि ह्या ठिकाणी ज्या काही समस्या निर्माण झालेल्या होत्या आणि जो आमचा काही प्रलंबित प्रश्न निर्माण होता, त्या प्रश्नाला दिनांक 15/7/2026 या रोजी आम्हाला न्याय मिळवून दिला. आम्ही सर्व या परिसरातील सर्व नागरिक माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आमच्या प्रभागाचे आमदार माननीय राहुल भाऊ ढिकले, तसेच स्थानिक नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांचे आम्ही सर्व नागरिक मनापासून आभार मानतो. शर्तभंग झालेल्या सुमारे 4 हेक्टर क्षेत्राची शासकीय मोजणी करून संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर जमीन शासन जमा करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून कायदेशीर संरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 400 कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.